I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my हेलो एवरीवन, काय म्हणता, कसे आहेत सगळे? मजेत ना? राम राम, नमस्ते. सो वेलकम टू अ न्यू ब्लॉग कम व्हिडिओ. जे काय म्हणायचं असेल ते म्हणा तुम्ही. आणि थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच आज कोणता आपला वर्कआउट आहे. सकाळची कामं झाली, आलेलो आहे आपण वर्कआउट करायला. आपला लेग्सचा वर्कआउट आहे आज. माहिती नाही, हेवी जाणार आहे, लाईट जाणार आहे, रेपिटेशन्स खेचणार आहे, फुल हेवी जाणार आहे, माहित नाही आहे. ऑब्वियसली वर्कआउट प्लॅन करूनच येतो आम्ही, पण आज काही प्लॅनिंग नाही आहे. सो विल गो विथ द फ्लो. आणि मी करणार आहे लेग्स आणि आमचे भाऊ करणार आहे बायसेप ट्रायसेप्स. हे काहीतरी नवीन आहे. त्यांना लेग्स नाही करायचे, त्यांचे लेग्स ऑलरेडी बनलेले आहेत, आम्हाला बनवायचे. सो आपण बोलूया हळूहळू. वर्कआउट जसा जसा पुढे जाईल तसं तसं बोलूया. आणि पुढे मला एक टॉपिक शेअर करायचा आहे, हिंदी, मराठी आणि इंग्लिश मधला. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. Shit my way, so you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way, so you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, I'ma do it my way. ओके एव्हरीवन, आता आपण स्क्वॉट मारतोय. आणि आता तुम्ही माझा एक स्क्वॉटचा व्हिडिओ आहे तो बघितला असेल, पहिल्या सेटचा. सो मला एवढंच फक्त सांगायचं की त्याच्यामध्ये माझी जी रेंज होती त्याच्यामध्ये खूप लोक कन्फ्यूज असतील की हाफ बसतोय, फुल बसत नाही आहे, पूर्ण खाली बसत नाही आहे. त्याच्यावरती माझी एक रील येणार आहे, एक स्पेसिफिक व्हिडिओ पण बनवणार आहे मी. पण तात्पुरता मला तुला सांगायचं आहे की स्क्वॉटची रेंज असते ना, ती अशी असली पाहिजे की तुमचे क्वॉड्स डॉमिनेट झाले पाहिजे. ती असते आपली रेंज. बॉडी टू बॉडी टाईप वरती डिपेंड करतं. खूप जणांना तुम्ही बघितलं असेल की ते पूर्ण ॲश टू ग्रास जातात, तरी त्यांना बॅक मध्ये काय पेन होत नाही, नी मध्ये काय पेन होत नाही. काय काय जणांना तुम्ही असं बघितलं असेल की ते लोक 90 डिग्री पण बसत नाही, 90 डिग्रीच्या वरतीच असतात. सो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी 90 डिग्री जाण्याचा प्रयत्न करतो, जिथे माझे क्वॉड्स डॉमिनेट होतील, ना की पूर्ण बॉडी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. ऑब्व्हियसली क्वॉड म्हणजे स्क्वॉट म्हणजे पूर्ण कंपाऊंड एक्सरसाइज आहे, हेवी लिफ्ट आहे आणि सगळ्यात मेन एक्सरसाइज आहे. पण मला तुम्हाला हेच फक्त सांगायचं आहे की स्क्वॉट त्या रेंजमध्ये मारा जिथे तुमचे क्वॉड्स डॉमिनेट होतील, ना की तुमची नी इंजुरी होईल, बॅक इंजुरी होईल. तितकं जायचं नाही. आणि आपल्याला हायपरट्रॉफी क्रिएट करायची आहे, ना की आपल्याला पॉवर लिफ्टिंग करायची आहे. सो मला हायपरट्रॉफी करायची असेल, मॉडरेट वेट घ्या, हाय रेपिटेशन्स मारा, दॅट्स इट. काही गरज नाही आहे दाखवण्यासाठी 3 प्लेट 4 प्लेट 5 प्लेट. ऑब्व्हियसली मला पण मारायचं आहे, 200 किलोचं स्वप्न आहे. मारूया हळूहळू हळूहळू. विल ग्रो विल टेक बेबी स्टेप्स. बस एवढंच होतं, बाकी बघा पुढे.
एवरीवन। सो मैं वीडियो के स्टार्टिंग में ये कह रहा था कि जब से हम लोग वीडियो बनाना शुरू किए हैं, इंस्टाग्राम पे अपडेट्स दे रहा हूँ मैं, जब से यूट्यूब हमने चालू किया है तब से कई लोग हैं जो मुझे बोल रहे हैं कि इंग्लिश में व्हिडिओ क्यों नाही बनाते, इंग्रजीत व्हिडिओ का नाही बनवत, तुला तर इंग्रजी येतं, इंग्लिश येतं, का नाही बनवत, हिंदी आणि मराठीच बोलत असतो, हिंदी बोलता रहता है, हिंदी बात करता रहता है, मराठी बात करता रहता है। तुम्हाला इंग्लिशची स्पेलिंग येत नाही, इंग्रजी स्वतःला येत नाही आणि मला सांगते इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनव, काही अर्थ आहे का या गोष्टीला? कशाला? बघायचंय तर बघा, नाही बघायचं तर नका बघू। टिप्पणी करणारे आपल्याकडे खूप असतात, मतलब खुद को कुछ पता नहीं लेकिन ज्ञान दे देना है, देते रहो देते रहो देते रहो, बस सामने वाला कंफर्टेबल है कि नहीं है। आता मी मराठी आहे आणि हिंदी आपलं रोजच्या जीवनात चालूच असतं, व्हिडिओ बनवतोय मी, बोलतोय मी, एडिट करतोय मी, मेहनत जी काय तुटकी मुटकी चालू आहे मेहनत ती करतोय मी, वर्कआउट करून सगळं रेकॉर्ड करायचं वगैरे सगळं चालू आहे माझं, यूट्यूब चॅनल माझा। ऑब्वियसली मला सजेशन्स हवे तुमच्याकडनं, पण सजेशन्स द्या, ओपिनियन्स देऊ नका। ओपिनियन्स म्हणजे सजेशन्स म्हणजे सजेशन्स विचारलेत मी, बाबा काय माझा व्हिडिओ बनवण्याचा व्हिडिओ जो बनवतोय मी ते नीट बनवतोय की नाही, एक्सप्लेन नीट करतोय की नाही, त्याच्याबद्दल सांगा, त्याच्याबद्दल सांगा। व्हिडिओची क्वालिटी नीट आहे की नाही सांगा, साऊंडची क्वालिटी नीट आहे की नाही सांगा। बरं हिंदी मराठी मी टायटलमध्ये पण आपल्या लिहितो, कारण मिक्स पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे, सबको समझ में आना चाहिए मैं क्या बोल रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ। ऑब्वियसली मराठी आता आपल्या मुंबईकरांना सगळ्यांना मराठी येतं, हिंदी येतं, त्यामुळे काही टेन्शन नाही। पण इतर पण जर वाईड रेंज झाली, आपली रीच वाढवायला लागली तर मला हिंदीमध्येच बनवायला लागणार। इंग्रजी ऑब्वियसली I can speak English, I can write English, I can speak English, I can walk English, I can talk English, English 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 English। बरं ठीक आहे, पण स्वतःचे ओपिनियन स्वतःकडे ठेवा, मला जे करायचंय तेच मी करणार आणि तेच मला करू द्या, ऐकणार तर मी कोणाचंच नाही। ठीक आहे, आपले स्क्वॉट झाले, आपले लेग प्रेस झालं, देन लेग कर्ल्स झाले, देन आयडियल्स झाले। आयडियल्स म्हणजे रोमेनियन डेडलिफ्ट, ज्याला आपण म्हणतो स्टिफ लेग डेडलिफ्ट, ते पण झाले। सार जो आहे म्हणजे पूर्ण वर्कआउटचा सार ते अजून मी पुढे सांगेन, कारण आपण आता काफ्स करतोय, काफ्सच्या मशीनवर आपण बसलोय। सो वर्कआउट होऊ दे, बोलूया आपण परत। ओके एवरीवन, सो झाला आपला वर्कआउट। हेवी नाही, लाईट नाही, मॉडरेट फुल लेग्स वर्कआउट केला आपण। युजली क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंग वेगवेगळे घेतो आपण, पण या हफ्त्याला जरा मध्ये 1-2 दिवस गॅप झाला होता। सो आज सॅटर्डे आहे आणि घेतले पूर्ण लेग्स घेतले। सो पहिले आपण केले स्क्वॉट,
त्याचे केले आपण 5 सेट. नंतर लेग प्रेस केले, त्याचे केले आपण 4 सेट. नंतर आपण लेग कर्ल्स केले, त्याचे 4 सेट केले. नंतर मग आयडियल्स केले. आयडियल्स म्हणजे तेच, मला काय बोलायचं असेल ते बोला. रोमेनियन डेडलिफ्ट, स्टिफ लेग डेडलिफ्ट, जे काय असेल ते आजकालचे चोचले झालेत. रोमेनियन डेडलिफ्ट वगैरे बोलण्याचे आधी सगळे स्टिफ लेग डेडलिफ्टच बोलायचे. सो ते घेतले आपण 4 सेट. आणि वेट जास्त हेवी वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला जेवढे जातील तेवढंच, कारण आपण हायपरट्रॉफीसाठी ट्रेन करतो ना की पॉवर लिफ्टिंग. आणि त्याच्यासाठी हेवी वेटची आपला काय संबंध नाही. आपल्याला मसल ग्रो करायचा आहे, वाढवायचा आहे. सो आपल्याला रेपिटेशन्सवरती फोकस करायलाच लागणार आणि मॉडरेट वेटवरती रेपिटेशन्सवरती फोकस करायला लागणार. सो त्या हिशोबाने आपण ट्रेनिंग करतो. देन मी घेतले सीटेड काफ रेज, त्याचे घेतले आपण 5 सेट. आणि सो हा होता आपला वर्कआउट. आणि मेक शुअर यू लाईक, शेअर, सबस्क्राईब, शेअर करा. काही सजेशन असतील तर कॉमेंटमध्ये सांगा. आता ह्याच्यानंतर मे बी आपले वर्कआउट व्हिडिओज तर येत राहतील. खूप व्हिडिओज लाईनअपमध्ये आहेत, पण मोस्टली ह्याच्यानंतर आपले रेसिपीजचे व्हिडिओ येतील. म्हणजे प्री वर्कआउट मीलला काय, पोस्ट वर्कआउट मीलला काय खायचं ते सगळं येणार. नंतर एक फुल डे ऑफ इटिंग व्हिडिओ पण करू आपण, की आत्ता सध्या आपला काय चालू आहे. सो त्या हिशोबाने. आणि बघत राहा पुढे. स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. काय बोलायचं नाही? नक्की. ओके एव्हरीवन गाईज, जिम झालं, वर्कआउट करून झालंय. आता आहे आपला मील टाईम. मीलमध्ये ॲज युजल नेहमीप्रमाणे चिकन राईस, जे की मला असं वाटतं की चिकन राईस म्हणजे वरदान आहे ज्यांना बॉडी बनवायची आहे, ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची आहे. आता व्हेज आणि नॉनव्हेजवरती येऊ नका, त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. व्हेज डाएट, नॉनव्हेज डाएट काय होतं, कसं होतं, व्हेज डाएटने काय केलं पाहिजे, नॉनव्हेज डाएटवाल्यांसाठी काय आहे, कशामध्ये काय काय आहे, सगळं आपण विस्तारमध्ये वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. सो आता माझा मील आहे चिकन राईस, त्याच्यावरती डाळ, त्याच्यावरती ही हिरवी भाजी जी मला माहीत नाही आहे काय आहे, पण मम्मीने बनवून ठेवली आहे, त्यामुळे आपल्याला खायला लागणार आणि मला आवडते त्यामुळे. आणि चिकन घेतलंय म्हणून आपल्यासोबत आहेत 2 काकड्या. सो काकड्या ह्याच्यासाठी आहेत कारण फायबर्स आहेत. आता फायबर्स बोलल्यावरती असं बोलू नका की फायबर खाल्ल्याने मसलमध्ये फायबर येतं का, मसलमध्ये फायबर जास्त वाढतं का, हे असलं सगळं काय नसतं. ते सगळं ट्रेनिंगचा पार्ट आहे. तो तुम्ही जेवढी जितकी ट्रेनिंग करणार तितका मसल तुमचा शार्प होणार. ते जाऊ दे, ते पण आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. फायबर ह्याच्यासाठी घेतात कारण जेव्हा तुम्ही मांस खाता, मांस म्हणजे चिकन, मटन खाणारे, मटन आणि जे एग्स खातात वगैरे, ते खाल्ल्यानंतर डायजेस्ट होण्यासाठी आपल्याला फायबर्स पाहिजे, त्यासाठी असतं ते. त्यामुळे आपल्याकडे दही पण आहे, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक, सगळं गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया आहे, ते सगळं बॅलन्स करण्यासाठी दही. फायबर्स आहेत ते चिकन डायजेस्ट करण्यासाठी आहे. आणि युजली मी काकडी आणि लेटेस प्रेफर करतो, कारण बॉईल बिल करायचं काही झंझट नाही, सरळ कापलं आणि खाल्लं, काही टेन्शन नाही. त्यामुळे मला काकडी आणि लेटस आवडतं. आता लेटसचा सीझन नाही आहे, जेव्हा येईल तेव्हा घेऊ, आणि तेव्हा मी घेतो, भरभरून घेतो. सो आता हा मील खाल्ल्यानंतर आपल्याला लगेच पळायचं आहे, कारण आपला क्लायंट आहे. सो येस, बघत राहा, जे काय होईल ते दाखवत राहीन मी. स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. मील करून घेऊया आधी. ओके एव्हरीवन, चला आपली क्लायंट ट्रेनिंग संपली आणि आपला दिवस पण संपला. सो लेट्स एंड द व्हिडिओ ओव्हर हियर. मेक शुअर यू फॉलो मी ऑन Instagram. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कॉमेंट डाऊन बिलो काही सजेशन्स असतील तर. बाकी भेटूया न्यू व्हिडिओमध्ये, न्यू टॉपिकसह. थँक्यू, बाय बाय.